नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य किंवा बी.कॉम प्रकरण 2 वित्तीय नियोजन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये वित्तीय नियोजनाच्या मर्यादा याचा आपण अभ्यास केला. या लेक्चरमध्ये वित्तीय नियोजनाच्या पायऱ्या याचा आपण अभ्यास करणार आहोत. वित्तीय नियोजन करत असताना विभिन्न पायऱ्यांचा वापर यामध्ये केला जातो. या पायऱ्यांचा वापर करून वित्तीय नियोजन आहे त्याला सुयोग्य बनवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. पहिली पायरी आहे अंतिम उद्दिष्टांची निश्चिती. वित्तीय नियोजनातील पहिली पायरी म्हणजे वित्तीय नियोजनाचे उद्दिष्ट ठरवणं. हे उद्दिष्ट दीर्घकालीन व अल्पकालीन दोन प्रकारचे उद्दिष्ट असू शकतात. कंपनीचं मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक निकष निश्चित महत्त्वाचे असतात. वित्तीय उद्दिष्टातून वित्त अधिकाऱ्यांना आपले कार्य उत्तम रीतीने करण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. वित्तीय उद्दिष्ट दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असू शकतात. संस्थेची उत्पादक साधन सामग्री प्रभावीपणे वापरून संस्थेच्या संपत्तीत भर घालणं हेच संस्थेचं दीर्घकालीन आर्थिक ध्येय असतं. कमीत खर्चात नियमित वित्तपुरवठा असेल तर इतर सर्व उत्पादक घटकांचा प्रभावी वापर शक्य होईल. दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये खालील दोन गोष्टींचा समावेश देखील या ठिकाणी होतो. यामध्ये सुयोग्य भांडवलीकरण. सुयोग्य भांडवलीकरण याचा अर्थ एकूण किती भांडवल उभारावं याचा अंदाज करणं. त्याचबरोबर 2 नंबर आहे भांडवलाची रचना निश्चित करणं. वितरित करण्यात येणाऱ्या भांडवलामध्ये भांडवलांच्या प्रतिभूतीचं स्वरूप, प्रमाण व संख्या निश्चित करणं. संस्थेच्या आर्थिक नियोजनाचे अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे संस्था चांगली चालत राहावी किंवा दीर्घकाळ टिकून राहावी या दृष्टीने गरज असेल त्या आवश्यक त्या निधींची व्यवस्था करणे होय. संस्थेमध्ये निधीचा प्रवाह सतत तरल असणे आवश्यक आहे. म्हणजे वित्तीय नियोजनाची पहिली जी पायरी आहे या पायरीमध्ये वित्तीय नियोजन आहे त्या वित्तीय नियोजनाचे उद्दिष्ट निश्चित केले जातात. यामध्ये कंपनीचे मूळ उद्दिष्ट जे आहे या उद्दिष्टांच्या माध्यमातून वित्तीय उद्दिष्टांचं वित्त अधिकारी जे असतात या वित्त अधिकाऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी उपयुक्त ठरत असते. संस्थेची उत्पादक साधन सामग्री प्रभावीपणे वापरून संस्थेच्या संपत्तीमध्ये भर घालणं हे दीर्घकालीन ध्येय असतं. तर कमीत खर्चात नियमित वित्तपुरवठा करणे, इतर उत्पादन घटकांना प्रभावी बनवणे याला देखील आपण दीर्घकालीन उद्दिष्ट असं आपण म्हणतो. त्याचबरोबर सुयोग्य भांडवलीकरणाच्या माध्यमातून एकूण किती भांडवल उभारावं याचा अंदाज यामध्ये केला जातो. आणि भांडवलाची रचना निश्चित करत असताना वितरित करण्यात येणारे जे भांडवल जे आहे किंवा जमा करण्यात येणारे भांडवल आहे यामध्ये प्रतिभूतींचं प्रमाण किंवा स्वरूप व संख्या, कर्ज घेतलेल्या रकमेचं प्रमाण व संख्या या गोष्टींमध्ये ताळमेळ बसावा लागतो. संस्थेच्या आर्थिक नियोजनामध्ये अल्पकालीन उद्दिष्ट देखील असतात. यामध्ये संस्था चांगली चालत राहावी, दीर्घकाळ टिकून राहावी या दृष्टीने गरज असेल तेव्हा आवश्यक त्या निधींची व्यवस्था
करणे हे अल्पकालीन उद्दिष्ट आहे. संस्थेचा निधी प्रवाह सतत तरल राहील, त्यामध्ये सतत देवाणघेवाण आहे ही होत राहील, किंवा व्यवसायामध्ये लागणारा जो निधी जो आहे हा कायमस्वरूपी खंडित होणार नाही, याची काळजी वित्तीय नियोजनाच्या उद्दिष्टांच्या माध्यमातून घेतली जाते. दुसरी स्टेप आहे आर्थिक धोरणांची निश्चिती करणं. वित्तीय नियोजनाची दुसरी पायरी म्हणजे संस्थेच्या दीर्घकालीन व अल्पकालीन वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भांडवलाचं व्यवस्थापन करण्याकरता योग्य ती धोरणं निश्चित करणं. या संदर्भात खालील प्रकारची धोरणं महत्त्वाची ठरतात. भांडवलाच्या गरजा ठरवण्याबाबत धोरण. त्यानंतर 2 नंबर कंपनी व देणेकरी यातील अटींसंबंधी धोरण. 3 नंबर वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूतींचे स्वरूप व प्रमाण ठरवण्याचे धोरण. 4 भांडवल उभारणीच्या स्रोताबाबतचे धोरण. 5 लाभांश वितरणाबाबत धोरण. 6 स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाबाबत धोरण. संस्थेच्या साधनसंपत्तीचं वाटप व नियंत्रणाशी संबंधित असलेल्या सर्वांसाठी वित्तीय धोरण मार्गदर्शक आधार ठरतात. धोरण ठरविताना धोरणावर परिणाम करू शकतील अशी घटकांची शक्यता आहे हे पाहण्यासाठी वित्तीय व्यवस्थापकाला भविष्याचा अंदाज घ्यावा लागतो. म्हणून अंदाजक्षमता हा वित्तीय नियोजनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना जी आर्थिक धोरणं आहे ही निश्चित करावी लागतात. ही धोरणं सुद्धा दीर्घकालीन व अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भांडवलाचं व्यवस्थापन करण्यासाठी योग्य ती धोरणं निश्चित करतात. ही धोरणं आपण बघितली. यामध्ये भांडवलाची गरज ठरवण्याबाबतचे धोरण, कंपनी व देणेकरी यांच्यातील अटीसंबंधीचं धोरण, वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूतींचं स्वरूप व प्रमाणाचं धोरण, भांडवल उभारणीच्या स्रोताबाबतचं धोरण, लाभांश वितरणाबाबतचं धोरण, स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाबाबत धोरण. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये आर्थिक नियोजन करत असताना कंपनीची जी आर्थिक धोरणं आहेत या आर्थिक धोरणांचा अभ्यास यामध्ये केला जातो. संस्थेच्या साधनसंपत्तीचं वाटप व नियंत्रण संबंधित असलेल्या सर्वांसाठी वित्तीय धोरण मार्गदर्शक ठरतं. धोरण ठरविताना धोरणांचा परिणाम करू शकतील अशी घटकांची शक्यता असेल असे घटक शोधून काढले जातात व वित्तीय व्यवस्थापकाला भविष्याचा अंदाज घ्यावा लागतो. म्हणून अंदाजक्षमता हा वित्तीय नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये आर्थिक धोरणांची निश्चिती करण्यासाठी जे विभिन्न प्रकारचे जे काही अंदाजन आहे याचा अभ्यास केला जातो. व्यवसायामध्ये येणारा नफा, वस्तू विकून मिळणारा पैसा, कर्ज घेऊन किंवा प्रतिभूती विकून निर्माण केलेला पैसा, याचं वाटप जेव्हा जो काही नफा मिळतो या नफ्याचं वाटप लाभांशासाठी, भांडवल उभारणीच्या स्रोतासाठी, स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनासाठी, कंपनीची व कोणाची देणी द्यायची असेल या संदर्भातील अटींसंबंधी जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आर्थिक धोरणांची निश्चिती प्रभावीपणे पार पाडली असे म्हटले जाते. त्यानंतर तिसरी स्टेप आहे वित्तीय कार्यपद्धतीचा विकास. वित्तीय नियोजनातील पुढील पायरी आहे विविध वित्तीय प्रक्रियांचा विकास होय. यामध्ये ज्या विविध वित्तीय प्रक्रिया आहे यांचा विकास यामध्ये केला जातो. यासाठी विविध प्रक्रियांचे लहान लहान क्रियांत
व अधिकारात विभाजन करणे, कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही कार्य व जबाबदाऱ्या सोपवणे आवश्यक असते. वित्तीय कामगिरीवर योग्य नियंत्रण ठेवायला हवे. कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी निकष ठरवून व प्रत्यक्ष कामगिरीची त्याच्याशी तुलना करून वित्तीय कामगिरीवर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य असते. पूर्वनिश्चित धोरणे, उद्दिष्टे व कार्यक्रमांशी विसंगती किंवा तफावत आढळल्यास योग्य ती कठोर कारवाई करणे आवश्यक ठरते. त्यासाठी अंदाजपत्रकीय नियंत्रण, खर्चावर वचक, विश्लेषण व लेखांकनाचा अन्वय अर्थ लावणं अशा अनेक पद्धतींचा वापर केला जातो. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना या विभिन्न कार्यपद्धती आहे, या कार्यपद्धतींचा विकास यामध्ये केला जातो. म्हणजे यामध्ये विविध प्रक्रियांचे लहान लहान क्रिया व अधिकारामध्ये विभाजन करून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही कार्य सोपवली जातात व वित्तीय कामगिरीवर देखील योग्य नियंत्रण ठेवलं जातं. कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी निकष ठरवून व प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करून वित्तीय कामगिरीवर योग्य नियंत्रण ठेवणं शक्य होतं. पूर्वनिर्धारित उद्दिष्टे, धोरणे व कार्यक्रम यांच्यामध्ये विसंगती किंवा तफावत आढळल्यास योग्य ती कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. त्यासाठी अंदाजपत्रकीय नियंत्रण, खर्चावर वचक, विश्लेषण व लेखांकनाचा अन्वय अर्थ लावणं या अनेक पद्धतींचा उपयोग यामध्ये होतो. म्हणजे वित्तीय कार्यपद्धतीचा विकास या माध्यमातून वित्तीय नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेले आहे, जे प्रमाण ठरवलेले आहे, त्याप्रमाणे ठरवलेले कार्य होत आहे की नाही याचा आढावा घेतला जातो. ठरलेले कार्य जर यशस्वीपणे पार पडले नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई देखील केली जाते, की जेणेकरून अंदाजपत्रकामध्ये जे तुम्ही ठरवलेलं आहे या अशा खर्चांवरती वचक निर्माण करणं, विश्लेषण व लेखांकनाचा अन्वयार्थ लावणं अशा अनेक पद्धतींचा वापर करून जे खर्च आहे या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. शेवटची स्टेप आहे वित्तीय धोरणांचा आढावा घेणं. कंपनीची, संस्थेची अल्पकालीन उद्दिष्ट, धोरणे व कार्यपद्धती बदलत्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक परिस्थितीनुसार वेळोवेळी आढावा घ्यायला हवी. त्यासाठी वित्तीय नियोजनामध्ये लवचिकता हवी, अन्यथा नियोजन संस्थेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नाही. म्हणजे कंपनीची जी काही अल्पकालीन उद्दिष्ट, धोरणे व कार्यपद्धती व बदलत्या व सामाजिक व व्यावसायिक परिस्थितीनुसार वेळोवेळी जो काही आढावा घेतला जातो त्यासाठी वित्तीय नियोजन लवचिक हवं, अन्यथा नियोजन संस्थेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नाही. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे हा निर्णय घेत असताना अतिशय सावधपणे वित्तीय धोरणांचा त्या ठिकाणी आढावा घ्यावा लागतो आणि यामध्ये जर काही लवचिकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली तर असा बदल देखील यामध्ये केला जातो. वित्तीय नियोजनाच्या 4 ज्या पायऱ्या आहेत या आपण थोडक्यामध्ये बघितल्या. यानंतर पुढील आपला मुद्दा आहे वित्तीय गरजांच्या अंदाजनाच्या पद्धती. आर्थिक नियोजनामध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतात. संस्थेचे उद्दिष्ट निश्चित करणं, विविध आर्थिक धोरणे ठरवणं, उभारलेल्या भांडवलाचा जास्तीत जास्त व योग्य वापर करण्यासाठी वित्तीय धोरण विकसित केलं जातं. आर्थिक नियोजन करताना संस्थेचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याकरता सर्व आर्थिक हालचालींच्या दिशा प्रत्येक संस्थेला आधीच ठरवावी लागते. म्हणून आर्थिक निर्णयासाठी आर्थिक नियोजनाच्या गरजा ठरवणे ही एक मूलभूत क्रिया आहे. मूलतः स्थिर व खेळत्या भांडवलाच्या साठी पैशाची गरज असते. आर्थिक गरज ठरवण्यासाठी खालील 3 पद्धतींचा वापर यामध्ये केला जातो. म्हणजे संस्थेचे उद्दिष्ट निश्चित करणं, विविध आर्थिक धोरण ठरवणं, त्याचबरोबर
उभारलेल्या भांडवलाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर करणं, यासाठी वित्तीय धोरणेही विकसित केली जातात. आर्थिक नियोजन करताना संस्थेचं अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याकरता सर्व हालचालींना दिशा प्रत्येक संस्थेला आधीच ठरावी लागते. म्हणून आर्थिक निर्णयासाठी आर्थिक नियोजनाच्या गरजा ठरवणे ही एक मूलभूत क्रिया आहे. मूलतः स्थिर व खेळत्या भांडवलासाठी पैशाची गरज असते. आर्थिक गरजांसाठी मुख्यतः 3 पद्धती वापरल्या जातात. वित्तीय संस्थांच्या भाग त्याच्यामध्ये आहे गरजा निश्चित करण्याच्या पद्धती. या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत तांत्रिक विश्लेषण. संस्थेने वापरलेल्या तंत्रज्ञानावरून आर्थिक गरजांचे अंदाज घेतले जातात व त्यावर निर्णय ठरवतात. संस्थेच्या तंत्रविषयक आवश्यकता व त्याबाबतचे धोरण यावर ही पद्धत अवलंबून आहे. म्हणजे वित्तीय गरज निश्चित करत असताना यामध्ये तांत्रिक विश्लेषण केले जातं. संस्था वापरत असलेले तंत्रज्ञान व आर्थिक गरजांचे अंदाज यामध्ये घेतले जातात व त्यावर निर्णय ठरवतात की संस्थेच्या तंत्रविषयक आवश्यकता व त्याबाबतचे धोरण यावर ही पद्धत अवलंबून असते. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कंटिन्यू केला जाईल. धन्यवाद.